दादा नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत, मात्र तुमचे ज्येष्ठ सहकारी आजच्या दिवशी या दौऱ्यात दिसत नाही. आमच्या पक्षामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात असतं, त्याच्यामुळं ते प्रत्येकजण आपल्या मी आज आलेलो आहे ते कोर्टाच्या कार्यक्रमाच्या करता आलेलो आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून, आणि तो 4 वाजता कार्यक्रम आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या पत्रिकेमध्ये माझं नाव, कारण तिथं आपण सांगू शकत नाही, तो न्यायालयाचा कार्यक्रम असतो, कुणाचं नाव टाकायचं, कुणी भाषणं करायची, ते अशा अनेक कार्यक्रम मी केलेले आहेत. तिथं ते लोकप्रतिनिधींना पण स्टेजवर घेत नाहीत, त्यांचे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना जे योग्य वाटतं ते करत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यावर सरोज आमदार महोदया माझ्याकडे आल्या होत्या, त्या म्हणल्या की त्यांच्या तिथं पण एक कार्यक्रम राहिला आहे. मी मागे त्यांना सांगितलेलं होतं की तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करूया, म्हणून 6चा कार्यक्रम संपल्यावर मी तिथंही जाणार आहे आणि तो कार्यक्रम करणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी जाऊन तिथं जेवण करून माझा मी पुण्याला निघून जाणार. दादा, जुन्नरमध्ये संदीप क्षीरसागर तुम्हाला भेटले, नेमकं काय कारण? काय मित्रांनो, खरंच म्हणजे आम्ही राज्याचे पदाधिकारी झालो. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे राज्याचे आहेत. एकनाथराव शिंदे असतील, मी असतील, आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री होतो. एकनाथराव मुंबईचे, ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यावर त्या एरियातले काही लोक आमदार कामाच्या निमित्तानं येतात, किंवा राज्यातले पण अर्बन डेव्हलपमेंटची कामं किंवा कुठली कामं असतील तर अनेक जण त्यांना भेटत असतात, हाऊसिंगची वगैरे. तसं माझं पण आहे. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे, आणि म्हणून माझ्या आज सकाळी तिकडं पण एक जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन झालं, त्या कार्यक्रमाला मी होतो. तिथं ते भेटायला आलेले होते, कारण मागं आमची चर्चा झालेली होती. त्यांचं 35 कोटी रुपये विजेचं बिल थकलेलं आहे नगरपालिकेचं, 32 का 35 एक्झॅक्ट आकडा 32 किंवा 35 आहे. आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, ते काही योग्य नाही, म्हणून ते तक्रार करत होते की बाबा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला विजेचं कनेक्शन जे काही वीज बिल थकलेलं आहे त्याच्यातनं मार्ग काढून कनेक्शन चालू करून द्या. त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि शेवटी कसं असतं, मी पण विरोधी पक्षामध्ये आमदार 95 ते 99 होतो, 2014 ते 2019 होतो. त्यावेळेस मला पण काही काम असेल तर आम्ही तिथल्या जाऊन मंत्र्यांना भेटायचो. म्हणजे काही त्यामध्ये तसं काही लगेच हे नसतं की असं वेगळा अर्थ तुम्ही काढायचं काही कारण नाही, असं मला वाटतं. ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीही चर्चा माझी झाली नाही, कारण तिथं अनेक जण आलेले होते आणि अनेक जणांच्यामध्ये म्हणजे बाकीचे पण लोक होते तिथं. शरद सोनवणे होते, अतुल बेनके होते, गणपतराव फुलोडे होते, शेरकर होते, बरेच जण होते. त्यांनी असं म्हटलंय की वाल्मिक कराडला संरक्षण धनंजय मुंडे देत आहेत, तेव्हा धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे, असं त्यांनी तुमच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलतात. मला त्याच्याबद्दल अवाक्षरांनी पण त्यांनी सांगितलं नाही. मला फक्त त्यांनी त्यांच्याबरोबर माझे आमदार पण होते, पण ह्याच्याबद्दल काही त्यांनी सुतवच मला केलेलं नाही. दादा, काल बावनकुळे नाशिकमध्ये होते, त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही योजना या कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही, फक्त त्यामध्ये काटकसर किंवा काही फिल्टरेशन नक्की केलं जाईल. नेमकी भूमिका काय? आपण थोडीशी कळ काढा ना. मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात आमचं अधिवेशन सुरू होतं आहे. फेब्रुवारी आज 16 तारीख आहे. 19ला शिवजयंती आहे. ती उत्साहाने महाराष्ट्रामध्ये पार पाडली जाणार आहे. आणि त्याच्यामुळं जे काही असेल अर्थसंकल्पामध्ये कॅबिनेट त्याबद्दलचा निर्णय घेईल आणि राज्याच्या वतीनं अर्थसंकल्प मी सादर करेल. त्यावेळेस आपल्याला कळेलच काय आहे काय नाही. दादा, शिवभोजनासाठी पैसे नाही असं आपण त्यांच्या शिष्टमंडळाला काल म्हणाला की नाही, मी कुणाला म्हणलो नाही. ते तुम्हाला निवेदन देण्यासाठी आले होते, त्यांनी तुम्हाला निवेदन देण्याचं अजिबात नाही. आपण निवेदनही घेतलं नाही त्यांचं असं म्हणतो. मी असं काही म्हटलेलं नाही. काही माझ्या नावाखाली हे पसरू नका. म्हणजे
बातम्या पसरू नका. आज 27 ते नाशिकमध्ये 28 दादा खरं तर दिवसांपूर्वी पालकमंत्री पदाचा पेच जो आहे तो कायम आहे. मी तुम्हाला कितीदा सांगतो, पत्रकार महाराष्ट्रातल्या पत्रकार मित्रांना सांगतो की पालकमंत्र्याच्या बद्दल जे राज्याचे प्रमुख असतात, जे कोणी असतील, त्यांनी मंत्रिपदाचं वाटप करायचं असतं, खात्याचं वाटप करायचं असतं, कुणाला कुठं पालकमंत्री नेमायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. ते आज नाही, वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे. त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय. लवकरच ते 2 जिल्ह्याचा पालकमंत्र्याच्या बद्दलचा निर्णय घेतील. नाशिकमध्ये तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. तुमचे नाशिकमध्ये जास्त आमदार आहेत 15 पैकी, त्या तुलनेमध्ये नाशिकचा दावा तुमचा असणार आहे का? आम्ही महायुतीमध्ये काम करतो. आमचा कुठं दावा आहे आणि कुठं नाही हे तुम्हाला सांगण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या अंतर्गत मिटिंग जी महायुतीची होती त्याच्यामध्ये चर्चा करू आणि त्याच्यातनं सामोपचाराने आम्ही एकत्र आलो. हे राज्याचं हित, राज्याचं भलं आणि राज्याचा विकास करण्याच्या करता आलेलो आहे. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. स्वतः पंतप्रधान मोदी साहेब तिथं आहेत, अमित शाह साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, अनेक मान्यवर तिथं आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे. निवडणुकीच्या काळात पण ते आलेले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळालेली आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची मेजॉरिटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून कधी कुठल्या सरकारला मिळालेली नव्हती. ती या महायुतीला मिळालेली आहे. परंतु सातत्याने काही ना काही आमच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात, विपर्यास केला जातो. वास्तविक तसं काही नाही. मागे आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो. त्याच्यामध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. बाकी मंत्री म्हणून काम करत होते. तसं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो आहे आणि बाकीचे मंत्रीगण म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळं काही नाही. त्याच्यात आम्हीच सूत्रांच्या माहितीनुसार असं झालं. आता कालचीच गंमत सांगतो, आठवलं म्हणून. काल पोलीस खात्याचा तरंग म्हणून एक कार्यक्रम होता. मुंबईमध्ये पण तसा कार्यक्रम घेतला तसं पुण्याच्या CPने घेतलेला होता. देवेंद्रजी होते, मी होतो, चंद्रकांत दादा होते, मुरली केंद्रीय राज्यमंत्री होते, माधुरीताई मिसाळ होत्या, अनेक आमदार होते. तर त्याच्यामध्ये काहीतरी 13 कोटी रुपयाची 17 किलो का 17 कोटी रुपयाची 13 किलोचे दागिने हे ज्याला त्याला द्यायचं तिथं झालं. तर मी भाषणात असं म्हणालो की आता पोलिसांनी तुमचे दागिने जे चोरीला गेलेले होते ते पकडले आणि आता हे तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं दिले जात आहेत. तर आता ते दागिने जपून ठेवा. सारखं तुमचे दागिने जर चोरीला गेले तर पोलिसांना तेवढंच काम नाही. ज्यांना दागिने दिले त्यांच्याकरता मी बोललो, आता दुसऱ्यांच्याकरता बोललो नाही. अजित पवारांनी एक वेगळंच काहीतरी स्टेटमेंट केलं, असं झालं. आता ह्याच्यात काही चुकलं? आपण काही हरवलं तर आपल्या घरात कुणी मोबाईल हरवला तर आपण मुलाला काय सांगतोय, बाबा आता हरवलं ते हरवलं, आता सापडलाय तो आता नीट जपून ठेव, सारखं हरू नको असं म्हणतो ना. तसं त्यांना सांगितलं की बाबा लॉकरमध्ये सोनं ठेवा, ज्यावेळेस आपला फंक्शन असतं त्यावेळेस काढा. असे कारण तुम्हालाही माहिती आहे की पोलिसांना कायदा सुव्यवस्था सांभाळायची असते, ट्रॅफिकचं असतो, बंदोबस्त असतो, अनेक कार्यक्रम, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यश्लोक, अनेक महापुरुषांच्या स्त्रियांच्या जयंत्या असतात आणि VVIPचे दौरे असतात. सेंट्रलचे मिनिस्टर आले, प्राईम मिनिस्टर आले त्यावेळेसचे कार्यक्रम असतात. असे खूप प्रकारचे कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळं आपलं मी सांगितलं की आता तुम्हाला मिळालेत ना, म्हणजे चोरीला गेलेला माल सापडणं तसं जरा अवघडच काम असतं, पण ते मिळालं सोनं. कारण बऱ्याचदा सोनं घेतल्यानंतर कोणतरी ते काय करतात, एखाद्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या सोने चांदीच्या दुकानामध्ये जाऊन ते वितळवणं असले प्रकार ऐकायला मिळतात. त्याच्यावर तसं होऊ नये. पण त्याच्यात अजित पवारांनी फार वेगळं विधान केलं. आमच्या का पक्षातले ते एक वरिष्ठ नेते, तुम्हालाही माहिती आहे, आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतो.
ह्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट अशी होत असतात. त्याच्यानंतर काही ना काही त्याच्यातनं मार्ग निघत असतो आणि तशा पद्धतीनं आम्ही मार्ग काढतो. दादा बगूरमध्ये आज आपल्या हस्ते ज्या कामाचं भूमिपूजन होत आहे, एकाने बोलत दादा, मी तुम्हाला उत्तर देतो ना प्लीज. बगूरमध्ये ज्या कामाचं आपल्या हस्ते उद्घाटन होते त्याच कामाचं उद्घाटन पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कुठेतरी उद्घाटन? शेरवादवरून हो भूमिपूजन हो का, आमचं असं ठरलेलं आहे महायुतीचे जे आमदार आहेत 237 त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथराव असतील, आम्ही कुणी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं. आता सरोजचा तो मतदारसंघ आहे, मागं पण होता, आत्ता पण तिचा मतदारसंघ आहे. ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे आणि मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. तो नगरविकासचा संबंधातला जरी कार्यक्रम असला तरी असे काही कार्यक्रम असतात की जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित असतील आणि तिथं शिवसेनेचे आमदार असतील, म्हणजे आमच्या शिंदेसाहेबांचे, तर शिंदेसाहेब घेतात, असं काही नाही आहे. पण तिथले जे विजय कनस्कर आहेत त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे. श्रेयवादातून सरोज आयरे एका कामाचं भूमिपूजन का करतात. तुम्ही ह्या गोष्टीला फार महत्त्व देऊ नका. त्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय ना. काय होतं, ज्यावेळेस 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात त्यावेळेस आम्ही जे प्रमुख आहोत आमच्यामध्ये एक वाक्यता आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. आता अनेक कार्यकर्ते असतात, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करत असतो, सांगत असतो की बाबांनो कुठंही अशा प्रकारचं वक्तव्य करू नका की जेणेकरून महायुतीला काही तिथं अडचण निर्माण होईल. परंतु काही उत्साहाच्या भरात बोलून जातात हे आपल्यालाही माहिती आहे, पण आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. एकनाथ शिंदेने जर त्या कामाचं भूमिपूजन केलं तर आपल्याला मान्य राहील. अहो, एकनाथ शिंदे साहेबांना कळलं. मला पत्रकार मित्रांनो, तुम्हाला वेळ दिला ना ती इतके क्षुल्लक प्रश्न तुम्ही विचारता. ह्या प्रश्नांनी महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे हे काय हा प्रश्न आहे का? उद्याच्याला शिंदे साहेबांना मी सांगितलं मंगळवारी कॅबिनेटला की शिंदे साहेब मी असं भूमिपूजन करून आलो, तर ते म्हणतील ठीक आहे अजित आला ना, हरकत नाही, संपला विषय. तुम्ही का, म्हणजे तुम्हाला बातम्या मिळत नाही म्हणून असली काहीतरी बातमी, त्यापेक्षा इतर महत्त्वाचा काही प्रश्न विचारा. मला असं वाटतं तुमच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा असेल, पण ब्रेकिंग न्यूज पण असेल, पण मला असं वाटतं की तो फार इतका काही गहन महत्त्वाचा प्रश्न नाही. त्या संदर्भात बैठक आपण मध्यंतरी मुंबईत घेतली. मी घेतलेली नव्हती, उगीच काहीतरी माझ्या नावाखाली करू नका. एक मिनिट, हा ती मुख्यमंत्र्यांनी घेतली होती, सांगताना कसं सांगतोय हे हो का. मी राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री असल्यामुळं ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा असतो त्यावेळेस जो कोणी अर्थमंत्री असेल, जो कोणी असेल, मागं जयंतराव पाटील होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, मी होतो, सुनील तटकरे होते, दिलीप वळसे पाटील होते, आमचे मुनगंटीवार साहेब होते, त्यावेळेस त्यांना आढावा बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक जिल्ह्याच्या DPCच्या. आणि त्या आढावा बैठकीमध्ये साधारण ते मंत्र्यांना बोलवतात, विभागीय आयुक्त असतात, कलेक्टर असतात, CEO असतात, DPO असतात, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, वेगवेगळे CP, SP असे बरेचसे अधिकारी त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये चर्चा होती, त्यांची आधी मिटिंग झालेली असती, त्यांनी काही प्लॅन केलेला असतो. आम्ही 36 जिल्ह्यांना कळवतो की बाबा तुम्हाला तुमचा DPCचा प्लॅन, जिल्हा वार्षिक योजनेचा, या रकमेमध्ये बसवायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही साधारण 20% रकमा कुणाकुणाकरता आरक्षित आहेत. तर ह्यावेळेसपासून मी आत्ताच ऑर्डर काढली, ह्यावेळेस 19% रक्कम आरक्षित असायचे वेगवेगळ्या विभागाला, ह्यावेळेस 1% दिव्यांगांच्याकरता आपण आरक्षित ठेवली. समजा उदाहरणार्थ, अजून ते किती द्यायचं ते मुख्यमंत्री आम्ही सगळे ठरवू, समजा संपूर्ण राज्याला 20,000 कोटी रुपये DPCच्या निमित्तानं मिळाले, तर त्या 20,000 कोटीमध्ये 1% रक्कम ही दिव्यांगांच्याकरता त्यांच्या काही महत्त्वाच्या बाबी असतात आणि त्या इतर कशात बसत नाहीत अशा DPCमध्ये घ्यायला आपण त्यांना मुभा दिलेली आहे. म्हणजे साधारण 200 कोटी होईल काय, 20,000 10% म्हणजे 2,000, 200 कोटी 36 जिल्ह्यामध्ये.
आणि बाकीचा तो प्लॅन असतो तो वेगळा असतोच. तसं पोलिसांना काही रक्कम आपण खर्च करतो, तुमच्या महसूलला काही टक्के, महिला व बाल विकासला काही टक्के, शिक्षणाला काही टक्के, असं मिळून आता ती 20% रक्कम ह्या कामाकरता खर्च करायची. आणि मग बाकीचं 80% रक्कम सगळ्या पालकमंत्र्यांनी, तिथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी, तुमच्या मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी बसायचं आणि त्याबद्दलचा निर्णय त्यांनी त्यांचा. त्यावेळेस नाशिकच्या अधिकाऱ्यांनी त्या मीटिंगला मी मंत्र्यांनाही बोलवलं होतं. त्याच्यावर नरहरी झिरवाळ होते, दादाजी भुसे होते, मला वाटतं माणिकराव कोकाटे होते, असे जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत ते त्याच्यात हजर होते. गिरीश पण महाजन साहेब होते. त्याच्या आधी जळगाव होतं, लगेच नाशिक होतं, म्हणून तेही बसून होते, कारण तेही तुमच्या जिल्ह्याच्या मागं पालकमंत्री होते. 5 वर्ष का काहीतरी मला वाटतं होते. तर 14 ते 19. तर मग ती चर्चा झाली. तर त्यांनी कुणी सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलंच आहे, कुंभमेळावाच्या करता मोठा निधी आपण देतच असतो दरवर्षी, दर कुंभमेळ्याला, दरवर्षी नसतं 12 वर्षांनी, आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण मदत करत असतं. आत्ता पण उत्तर प्रदेशमध्ये आहे तर तिथंही प्रयागधामला केंद्र सरकारने मदत केलेली आहे आणि स्वतः राज्याची मदत. आता आपल्याला ताबडतोब काही कामं सुरू करावी लागतील, त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता. त्या मीटिंगला मी हजर होतो आणि मुख्यमंत्र्यांनी काही प्रेझेंटेशन तिथं दिलं गेलं की कुठली कामं घेतली पाहिजे, काय घेतले पाहिजे. अधिकारी पण होते. शेवटी राज्याचे प्रमुख यांना सगळ्याच गोष्टीचा अधिकार असतो, सगळ्या खात्यांचा अधिकार असतो, कारण ते राज्याचे प्रमुख असतात. आणि त्या पद्धतीने ती मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये CMने आम्हालाही सांगितलं की बाबा ह्याच्यात काही आपल्याला ताबडतोब कामं सुरू करावी लागतील. आत्ता लगेच आपण एकदा दिल्लीला पण जाऊ, केंद्राकडनं पण काही निधी आणू, काही पुढच्या वर्षी सुरू करावे लागतील, कारण 2027ला ते आहे, कुंभमेळा आहे. आणि अशा पद्धतीनं त्याची चर्चा झाली. आणि ही चर्चा व्हायच्या आधी माझ्या इथं जी DPCच्या बद्दलचा आढावा बैठक होती त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही जी मागणी केली त्या व्यतिरिक्त आम्हाला DPCमधनं 202 कोटी द्या. त्यांनी 101 कोटीचं एक 5-6 कामं सुचवली, अजून 101 कोटीची, अशी 202 कोटीची. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. त्याच्याबद्दल सगळ्या आता 36 जिल्ह्यांचं सगळं आता संपलेलं आहे. तर एकदा मुख्यमंत्री एकनाथराव आम्ही सगळे बसू, देवेंद्रजी, आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ आणि जिल्ह्यांना कळून टाकू. बातमी आज पेपरला मी वाचली. यामध्ये मागे आम्ही 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी म्हणून सरकार ज्यावेळेस चालवायचो 99 ते 2014, त्यावेळेस पण अनेक प्रकारच्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या. पण त्यावेळेस आम्ही जिल्ह्याला अधिकार द्यायचो. जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि इतर प्रमुख मान्यवर, आमदार, खासदार हे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे, कारण त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राजकीय समीकरणं वेगवेगळी असतात. आम्ही त्यावेळेस एवढंच बघायचो की बाबा आपसामध्ये लढत असताना समोरच्यांचा फायदा होऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये. तसं आत्ताही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आम्ही देवेंद्रजी, एकनाथराव बसूच त्याच्याबद्दल, पण मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळे लढलं तर अडचणी होती आणि तशा प्रकारचा सुतोवाच केला आहे. पण मी स्वतः अजून समक्ष त्यांच्याशी बोललेलो नाही आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जरी युती असेल, आघाडी असेल, तर प्रत्येकाला आपापला पक्ष स्थानिक लोकल बॉडीजमध्ये वाढवण्याचा पूर्ण अधिकार असतो. प्रत्येकजण आपले आपले सभासद नोंदणी करतात, इतर काही बाबी करतात आणि अजून सुप्रीम कोर्टातच मॅटर आहे. आम्ही ते लवकर त्या प्रश्न धसास लागावा. आता ह्या फेब्रुवारीत 3 वर्ष होतील ह्या नवीन कार्यकर्त्यांना किंवा जुन्या जे काही लोकांना निवडून द्यायचं आहे त्यांना महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीमध्ये 6 झेडपी सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी ते वंचित राहिलेले आहेत. दादा, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं पॅचअप झालं असं बातम्या 2-3 दिवसांनी आता तत्कालीन
मी तुम्हाला सांगू का, संदर्भातले सगळे कागदपत्र मागवले. ऐका ना, ह्या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो. आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही. मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना. त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक ठरलं. आता ही बातमी सुरेश धस म्हणते का माझ्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तक्रार करणार आहे. पण आम्हाला काय, आता त्यांनी काय सांगावं, बातमी फुटली नाही फुटली, काय झालंय हे भेटलेलेच आम्हाला माहिती नाही, तर मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे. पुढे हायस्कूलसाठी भाजपाकडून धनंजय मुंडे यांचं करण्यात येत आहे, सपोर्ट करण्यात येत काय? आहे. धनंजय मुंडेचं पत्ता साफ झालं तर पंकजा मुंडे यांना हे मिळालं, त्यामुळे भाजपने पत्रकार मित्रांनो, हे असलं काही तुम्ही मनात आराखडे बांधू नका, सूत्रांचा हवाला देऊ नका. हे असं काही नाही आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, आम्हाला इतकी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली, जनतेने आम्हाला तक्रार करण्यासारखं काही ठेवलेलं नाही आहे. आता आम्हाला कामच करून दाखवायचं आहे. आम्हाला केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये आणायचा आहे. त्याहीबद्दल आमची मागच्या कॅबिनेटमध्ये अतिशय विस्तृतपणे चर्चा झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ज्या काही सूचना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना आपण बसवलेलं होतं, केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना कुठल्या निधी आपल्याला खेचून आणता येऊ शकतो, तर आपण मनरेगाचा आणू शकतो. केंद्राधी काहीतरी 1.5 लाख कोटी हे बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडी, 50 वर्षाच्या हे राज्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यांचे प्रस्ताव केंद्रामध्ये येतील त्यांना केंद्राला ते पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागं राहू नये, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहावा, अशा प्रकारचं नियोजन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. कुठल्या 2 नेत्यांच्या? सुरेश धस आणि मुंडेंच्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून, हो का, ऐका ना, नाही, ते तुम्ही मीडियानी दाखवलाय, माझं स्पष्ट मत आहे. मीडिया ते रोज बातम्या वेगवेगळ्या चॅनललाही दाखवते, प्रिंट मीडियाला दाखवते. अर्थात तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही काय दाखवावं हे मला सांगण्याचा काडीचा अधिकार आहे. तो तुमचा संविधानाने, घटनेने, कायद्याने, नियमाने दिलेला अधिकार आहे. आम्ही काय करतो, आम्ही काय विकासाच्या संदर्भात करता येईल तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, तिघांनी सांगितलं की जी घटना मधल्या काळामध्ये बीडला घडलेली आहे ती अतिशय निंदनीय, निगृणपणे अशी माणुसकीला काळीमा फासणारी, असं कुणी करू शकतं हे आपल्याला सहनच होत नाही. आणि त्याच्यामुळं त्याच्यात जे कुणी दोषी असतील त्यांना शासन हे केलंच जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी लगेचच SIT नेमली, CID नेमली, न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू केली, म्हणजे सूचना जाहीर केली. आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सी चौकशी त्या ठिकाणी करतायत. आणि परत आम्ही सांगतोय की जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. हे कितीदा आम्ही तुम्हाला सांगायचं. एकनाथरावांनी पण सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं आणि मी पण सांगितलेलं. मात्र या सगळ्यामध्ये किंवा महायुतीची जी कामं आहेत ती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मॅनेज तुम्हाला मिळालं. मात्र धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं वारंवार नाव आलं. इथे जर बीडमध्ये गेलं तर थेट धनंजय मुंडेंवरच आरोप होता. तो मुंडेंचाच राजीनामा घेतला गेला नाही, त्यांना पाठीशी घातलं गेलं. हे का ना, तुम्ही आता एवढे पत्रकार आहात, एखाद्या पत्रकारावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. काही जण, आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट
मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो. असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं, माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली. आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीनं आरोप एखाद्याला सण होता. तुम्ही म्हणाल लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला. अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले आणि कितीतरी अपघात झाले. म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे? दिले का? नाही दिले. त्याच्यामुळं कधीकधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल. काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला, त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. अशा घटना आहेत ना. किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत. पण दादा का दाखवत नाही असं एक आपण त्यांना प्रश्न विचारतो. तर ते तुमच्या पक्षाचे आहेत ना? एक मिनिट. पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. पुरावे दिलेत ना दादा. अरे बाबा सुरेश दसानी, एक मिनिट वाल्मिक कराड आणि ऐका ना. कसे connection आहेत, ऐका ना. सगळे पुरावे दिलेत. ऐका ना, हे पुरावे आपण SIT ला द्या ना. SIT ने सुद्धा कोर्टात आपण- सांगितलं ना धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडांचं कनेक्शन. हे पुरावे SIT ला द्या, CID ला द्या. मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे का नाही? हां, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. नाही, तुमचं सगळ्यांचं म्हणणं काही का असे ना. तुम्ही दादा इतकं काम करताय असं असताना एक पूर्ण महायुती एका मंत्र्याला वाचवण्यासाठी बदनाम होती या सगळ्या प्रकरणामुळे. अजिबात आम्ही कशाबद्दल कोणाला वाचवणार नाही. कालही आम्ही कोणाला वाचवलं नाही, आजही वाचवणार नाही, उद्याही वाचवणार नाही. आम्हाला कोणाला वाचवण्याच्या करता, चुकीचं वागणाऱ्यांना वाचवण्याच्या करता आम्हाला जनतेने 237 आमदार निवडून दिलेले नाही. आम्हाला चांगलं काम करण्याच्या करता निवडून दिलेत आणि आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करणार. तो आमचा एक आवड आहे आम्हाला, पण आम्ही त्या पद्धतीनं पुढे जातो. दादा चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि मी काय पंच आहे का? मी तुमच्यासारखाच प्रेक्षक म्हणून तिथं बसलो होतो. फक्त मला राज्याच्या वतीनं ते गदा किंवा जो पुरस्कार हा देण्याच्या करता तिथं बोलवलं होतं. आपल्याला पूर्वीच्या काळात चितपट कुस्त्या एवढं माहिती आहे. एका कुस्तीमध्ये माझ्या देखत तो पैलवान एकतर मैदान सोडून गेला. ज्यावेळेस एखादा पैलवान मैदान सोडून जातो त्यावेळेस तो बादच होतो. त्याच्या आधी मोहोळ ज्यावेळेस त्यांनी एक कुस्ती जिंकली, म्हणजे फायनलला जायच्या आधी, त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे चितपट केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. आणि नंतरची कुस्ती आम्ही इकडच्या बाजूला अशा खुर्चीवर बसलो होतो, पंच तिथं होते आणि तो असा तिरका त्या ठिकाणी. काहींचं म्हणणं तिरकी एकच बाजू पाठ चिकटली, काहींचं म्हणणं नाही ते बरोबर आहे. आता पूर्वीच्या काळात आम्ही म्हणजे लहान असताना बघायचो, सादिक पंजाबीला मारुती मानेने सादिक पंजाबीला चितपट केलं, घुटना डाव टाकला, याव केलं त्याव केलं. आता काय झालं, ते पॉईंट देतात. म्हणजे ते फार ज्याला जो दर्दी आहे, ज्याला आता नवीन हे नियमाची माहिती आहे, तोच त्याच्याबद्दल सांगू शकेल. आणि त्या पॉईंटवर कुस्त्या त्या ठिकाणी चालतात. पण आता काहीतरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी
मध्ये आवाहन केलं त्यावेळेस हा मोहोळ पण म्हणला ठीक आहे मी परत कुस्तीला तयार आहे, आणि तो राक्षेचं काय अजून ऐकायला मिळालं नाही. तर बघू. आणि खेळामध्ये यश अपयश त्या ठिकाणी असतं, आणि आम्हाला असं वाटतं की खेळात क्लिअर रडीचा डाव नसला पाहिजे. खेळ हा खिलाडूपणाने स्वीकारला पाहिजे. दादा लाडकी बहीण आणि दादा त्याला दादा नाशिक पुणे दादा त्याला अरे सोडून एकाचं एक होऊ दे ना, प्रश्न लगेच कुठं राहतं. त्याला सोडून एक प्रश्न आहे का लाडकी बहीणचा ओझा कमी करण्यासाठी दारूवरचा कर वाढवण्याचा विचार आहे राज्य सरकारचा. तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला कल्पना येतात. अहो अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा, कुठला कर कमी करायचा, कुठल्या योजना ह्या करायच्या, ह्याबद्दल आम्ही बसलेलो नाही आहे. आमचा बाकीचे आढावा सगळ्यात चाललेला आहे. एक मी आपल्याला सांगतो, आपल्यामार्फत राज्याला सांगतो, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये ह्या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत.